नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत ऋषिकेश गुप्ते यांची हिला दीर्घकथा म्हणूया किंवा लेखक जसे म्हणतायत त्याप्रमाणे कादंबरिका म्हणूया. कादंबरिका म्हणजे छोटी कादंबरी. तर आज आपण ऋषिकेश गुप्ते यांची दीर्घकथा ऐकणार आहोत, दैत्यालय. कथेचं शीर्षक आहे दैत्यालय आणि संग्रहाचं नाव पण आहे दैत्यालय. ह्या संग्रहामध्ये 2च दीर्घकथा आहेत. ही दैत्यालय ही जी पहिली कथा आहे ती आज आपण वाचणार आहोत आणि नंतर मग दुसरी नशका प्रमरात्री ती नंतर. तर सुरू करूया. दैत्यालय. लेखक ऋषिकेश गुप्ते. संग्रहाचं नाव आहे दैत्यालय हेच. हू इज द आर्टिस्ट? द वन विथ अ ब्रश इन हिज हँड ऑर द कॅनव्हास? हू इज द रिअल आर्टिस्ट? बाहेर रात्र झाली आहे. रातकिड्यांच्या आवाजावरनं मला तेवढं कळतं आणि रात्र झाली आहे हे कळायला रातकिड्यांचे आवाज कशाला हवेत? आंधळ्या माणसालाही रात्र कधी होते ते कळतंच. सभोवताल कसा मिटून जातो. आवाज बदलतात. वारा, हवा, गंध, अगदी सगळं बदलतं. दिवसा माणसांच्या गर्दीत भीती वाटत नाही, मात्र रात्र झाली की आवाज येऊ लागतात. आवाज त्या धड विहीन शिरांचा असतो. हातात ब्रश धरण्याचा एक अनावर मोह त्या आवाजांना चिकटलेला असतो. हातात ब्रश न धरण्याचा मन जेवढा निग्रह करतं तेवढेच आवाज आग्रही बनतात. करवतीसारखे पातेदार, टोकदार आणि तीक्ष्ण, धारदार आवाज. आवाजांकडे दुर्लक्ष करण्यासाठी मी सरळ भूतकाळात जातो. आठवून सारं काही लिहित बसतो. आठवणारं सारं काही अर्थात वेदनादायी असतं, पण या आवाजांनी एवढं नाही. धुंडीराज खोतांनी चित्रकलेला नवे आयाम दिले. त्यांच्या चित्रांमधील रंगांनी कलाविश्वाला हादरून सोडलं. अर्धा इंच जाडीच्या रंगांचे थर, पॅचेस यांच्या वापराने पाहणारा मोहून जातो. या साऱ्यात तंत्राला दुय्यम स्थान मिळत असेलही कदाचित, पण त्याचा दृश्य परिणाम विलक्षण असतो. टीकाकारांनी, समकालीन चित्रकारांनी खोतांना झोडपून काढलं, पण खोतांनी आपली वाट बदलली नाही. खोतांवर दृष्टिभ्रम तंत्राचा छुपा वापर केल्याचे अनेक आरोप झाले, पण हे आरोप सिद्ध मात्र होऊ शकले नाहीत. खोतांची चित्र पाहताना मुग्ध व्हायला होतं, पण त्या चित्रांचा तांत्रिक उगम मात्र सापडत नाही. खोत आयुष्यभर विपन्नावस्थेत जगले असले तरी टीकाकारांच्या, समकालीन कलाकारांच्या रोषाला कायम सामोरी गेलेली त्यांची चित्र त्यांच्या मृत्यूनंतर आजही कोट्यावधी रुपयांना विकली जात आहेत. हे खोतांचं यश म्हणायचं की कला समीक्षकांचं अपयश, हे रसिकांनीच ठरवावं. पीबीचं भाषण संपलं आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. खरं तर मी कंटाळलो होतो. मला लवकर घरी जायचं असूनही मी थांबलो होतो. एकतर पीबीने अत्यंत आग्रहाने बोलावलं होतं. आज त्याच्या आर्ट गॅलरीचं ओपनिंग होतं म्हणून. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तो फोनवरच मला अत्यंत एक्साईट होत म्हणाला होता, मन्या, अरे खोतांची सरप्राईज पेंटिंग्स मिळाली आहेत. आजवर कुणीही न पाहिलेली. आय स्वेअर सगळे अगदी झाडून सगळे सलाम करतील. तू ये तुला यायलाच पाहिजे. तू ये. मला नवल वाटलं. खोतांची जवळपास सर्वच पेंटिंग्स विकली गेली आहेत
आता याला अजून कोणती नवी पेंटिंग्स मिळाली? पण पीबीचं काही सांगता येत नाही. पीबी म्हणजे पोपट. पोपट भुजंगराव पवार म्हणजे पीबी. आज त्याला कोण ओळखत नाही? सगळेच ओळखतात. पण मी त्याला खूप वर्षांपासून ओळखतोय. खूप. आर्ट स्कूलला आम्ही एकत्र होतो. कॉलेजात असेपर्यंत पीबी पोपटच होता. म्हणजे त्याला सगळे पोपटच हाक मारीत. पण कॉलेज संपलं, आम्ही व्यावसायिक झालो, तेव्हाच कधीतरी पोपटचा पीबी झाला. कॉलेजात असताना आम्ही एकाच हॉस्टेलला राहायचो. पोपट माझा रूम पार्टनर होता. आम्ही कॉलेजात असतानाच धुंडीराज खोतांच्या नावाचा दबदबा सर्वत्र होता. त्यांच्या चित्रांनी अवघ्या काही महिन्यातच जगभरातील कलारसिकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. योगायोगाने कॉलेजच्या पहिल्या वर्षात असतानाच वर्ल्ड आर्ट गॅलरीत खोतांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आणि आम्ही सारे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने ते पाहायला गेलो. ती एकूण 7 लँडस्केप्स होती. एका सिरीजमधली असं म्हणता आलं नसतं, पण कुणाच ठाऊक म्हणता आलंही असतं. भडक रंगांचा मुक्त वापर, मोठमोठाले पॅचेस, रंगाचे जाडसर थर, चित्रामध्ये एकूण डिस्टॉर्शन कमी, पण रंगसंगती मात्र पूर्णतः विरोधाभासी. चित्रांमध्ये त्यातूनही लाल रंगाचा वापर जास्त होता. दुसऱ्या दिवशी वर्गात सरांनी विचारलं, सांगा काय वाटलं तुम्हाला खोतांची चित्र पाहून? कोणी काय काय सांगत बसलं. जो तो त्यांच्या त्या मोहवणाऱ्या रंगसंगतीविषयी बोलत होता. रंगांच्या जाडजूड थरांविषयी बोलत होता. मध्येच पोपट उभा राहिला आणि म्हणाला, मला त्यांच्या चित्रात काहीतरी गूढ आहे असं वाटतं. उभा वर्ग खदाखदा हसला. पोपटसारख्या आडगावातून आलेल्या मुलाच्या कोणत्याही विधानाला हसण्याची फॅशन तेव्हा आमच्या कॉलेजात होती. सरही हसले आणि अर्थात मलाही हसू आलंच. पण पोपट तो त्याच्या विधानावर ठाम होता. आम्ही रूमवर परतल्यावरही त्याचं तेच चालू होतं. खोतांच्या चित्रात काहीतरी गूढ आहे. तसं पाहता खोतांच्या चित्रांची समीक्षा भरपूर झाली होती. कुणी त्यांच्यावर स्तुतीचा अगदी अत्युच्च वर्षाव केला होता, तर कुणी टीकेचा. एकूणात त्या काळातल्या रूढ चित्रकलेतील एका मोठ्या प्रवाहाचं असं म्हणणं होतं की केवळ रंगांचा विरोधाभास निर्माण करून तुम्ही महान कलावंत होऊ शकत नाही. रंगापेक्षा जास्त महत्त्व रेषेला असावं, असं बरंच काही. मुळात मला स्वतःला या असल्या चर्चांमध्ये रस नव्हता. त्यामागचं एकमेव आणि खरं कारण म्हणजे मला माझ्या चित्रांच्या मर्यादा माहीत होत्या. मी हुशार होतो, पण प्रतिभावंत नव्हतो आणि हे मला अगदी स्पष्ट ठाऊक होतं. नंतर 4 कलावंतांसोबत कॉफी टेबलवर बसून मी मोठाल्या चर्चा झाडायला लागलो. पण तोही कलेचा आस्वादक म्हणून, उपासक म्हणून नव्हे. फायनलला मी इलस्ट्रेशन घेतलं आणि नंतर सरळ ॲडव्हर्टायझिंगमध्ये गेलो. पोपटची गोष्टी वेगळीच होती. त्याचा मूळ जाडसर रेषांवर प्राध्यापकांनी पहिल्यापासूनच एवढा गजब केला होता की फायनलला निमुटतेपणे त्याने फोटोग्राफी घेतली. पण हे झालं खूप पुढचं, म्हणजे नंतर फायनल इयरला. त्याआधी कॉलेजची 3 वर्ष मी पोपटसोबत घालवली. ती त्याच्या खोतांच्या चित्रांविषयीच्या नवनव्या कल्पना ऐकत. खोतांची चित्र गूढ असतात म्हणजे नेमकं काय याविषयीचं त्याचं मत समजायला मला तसा अंमळ उशीरच झाला.
एके रात्री डेक्कनच्या सितारमध्ये आम्ही बसलो असताना गढूळल्या डोळ्यांनी पोपट म्हणाला, तेवढी तेवढी एक गोष्ट कळायला हवी. कुठली? मी भाबडेपणाने विचारलं. भडव्या, जरा सबमिशन, कम्प्लिशन आणि सरांसमोरचं इम्प्रेशन यातनं बाहेर ये, मग तुला कळेल खोतांच्या चित्रांचं विश्व काय आहे ते. त्यावेळेला मलाही चढली होती. खरं तर मी त्यावेळी दारूच्या नशेत पोपटच्या एक ठेवून देणार होतो, पण त्याने खोतांचं नाव घेतलं आणि मी नकळत कानाला हात लावला. त्या काळात संपूर्ण भारतीय कलाविश्वात खोतांचं नाव एका गूढ आसक्तीने घेतलं जाई. खोतांनी कलाविश्वात स्वतःचं असं एक अढळ स्थान निर्माण केलं होतं. त्यांच्या चित्रांविषयी अनुकूल, प्रतिकूल अशा तीव्र टोकाच्या प्रतिक्रिया येत असल्या तरी दोन्ही बाजूंचे समीक्षक खोतांची चित्रं आपल्याला नीटशी कळली नाहीत अशी टिप्पणी करायला विसरत नसत. आजवर संपूर्ण कलाविश्वाने आकार, रेषा, प्रतिमा आदींचे डिस्टॉर्शन पाहिलं होतं, पण रंगांचा एवढा दुर्बोध वापर करण्यात खोतांचा हात धरणारं कुणीही नव्हतं. हळूहळू मला एक गोष्ट कळून चुकली की पोपटला खोतांच्या चित्रातून जे गूढ जाणवत होतं ते मला वाटत होतं त्याप्रमाणे नव्हतं. म्हणजे पोपटला त्या गूढाची उकल झाल्यावर कलेच्या प्रकटीकरणाचे काही नवे आयाम वगैरे सापडणार होते अशातला भाग नव्हता. त्याला वाटायचं की खोतांच्या चित्रात काहीतरी संदेश आहे, काहीतरी गूढ आणि सांकेतिक भाषेतील संदेश. लिओनार्दोच्या चित्रात जसा आहे असं समजलं जातं, अगदी तसा. तुला सांगू मन्या, त्या संदेशाची लिपी कुणालाच कळणार नाही, अगदी कुणालाच. कारण ही लिपी अक्षरांची नाही, रंगांची आहे. पोपट रंगात आला की मला हे असलं काही वारंवार सुनवायचा. मला हे सारं हास्यास्पद वाटायचं. चित्रातून काही गूढ मिस्टिक संदेश वा माहिती लपवून ठेवायची प्रथा आपल्याकडे नाही. युरोपात ती तशी पूर्वीही असेल, पण पोपट त्याच्या या समजुतीने एवढा झपाटला गेला होता की त्याला खोतांच्या चित्रांशिवाय त्या काळात दुसरं काही सुचेनासंच झालं होतं. आम्ही सारे कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर जिथे नवी नोकरी वा काम मिळवण्यासाठी धडपडत होतो तेव्हा पोपट तिकडे दूर मध्य प्रदेशात खोतांच्या मूळ गावी जाऊन बसला होता. एखाद्या भक्तानं आपल्या आवडत्या देवाची वारी करावी त्याप्रमाणे. परत आला तेव्हा खोतांविषयीच्या अनेक चमत्कृती प्रधान दंतकथांचं भांडारच घेऊन आला. आपल्या शेवटच्या काळात खोत ठार आंधळे झाले होते. मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्याच इंटरव्ह्यूला जाण्याच्या तयारीत असताना पोपट धाडकन माझ्या रूमचा दरवाजा उघडत आत आला आणि किंचाळला. मी नुसतं हूं केलं आणि त्याच्याकडे पाठ वळवून माझी तयारी करत राहिलो. आणि हा आंधळेपणा त्यांनी स्वतःहून ओढवून घेतला होता. इथवर मी स्वतःची कामं करत होतो. मी पोपटकडे फार लक्ष दिलं नाही, पण पोपटच्या पुढच्याच वाक्याने माझ्या अंगावर शिसारी आली. मी अक्षरशः नखशिखांत थरारलो. त्यांनी ब्रशच्या टोकाने स्वतःचे डोळे फोडून घेतले, दोन्ही डोळे फोडून घेतले. रोखला गेलेला श्वास सोडायला मला काही काळ लागला. हे तुला कसं कळलं? मी वळून त्याला विचारलं. त्यावर त्याने माझ्यासमोर एक जुना अंक ठेवला. हे काय? मध्य प्रदेशातील आर्टिस्ट असोसिएशनचं ॲन्युअल जर्नल. मी काहीच म्हटलं नाही. मग पोपटच पुढे बोलू लागला. यात खोतांवर एक लेख आहे, त्यात लिहिलं आहे. आणि हे तर काहीच नाही, खोतांचा एक फॅन
तिकडून पॅरिसमधून इथे भारतात आला होता. त्याने खोतांच्या चित्रांचा अभ्यास केला. खोत ज्या ज्या ठिकाणी गेले होते तिथे तिथे तो केला. शेवटी त्यानेही खोतांप्रमाणेच आपले दोन्ही डोळे फोडून घेतले. पोपटच्या माहितीने माझी उत्सुकता चाळवली गेली नाही असं नाही, पण माझ्यासाठी इंटरव्ह्यू जास्त महत्त्वाचा होता. आणि हे सगळं कुठे घडलं माहीत आहे? काय कुठे घडलं? अरे खोत आणि खोतांनंतर सुमारे 30 वर्षानंतर त्यांचा तो फॅन, हे दोघेही आंधळे कुठे झाले ठाऊक आहे? मला त्याच्या बोलण्याचा रोग तेवढासा कळला नाही, म्हणून मी गप्पच बसून राहिलो. मध्या अरे खोतांनी आपल्या अखेरच्या काळात स्वतःचे डोळे स्वतःच्याच पेन ब्रशने फोडून घेतले, ते इथे लोणावळ्याजवळच्या एका खेड्यात. आता आपण उभे आहोत ना, तिथून जेमतेम 50 मैल दूर. पोपट अतिउत्तेजित झाला होता. त्याच्या श्वासांवरून मला स्वतःला ते जाणवत होतं, पण मला या गोष्टीत काही विशेष वाटलं नाही. आमच्या क्षेत्रात हे असं असतंच. जेवढी प्रतिभा जास्त तेवढाच कलावंत तऱ्हेवाईक आणि मनस्वी. आणि हे असलं काही करून घेणारे खोत पहिले चित्रकार नसतील. जगभरात अशी चित्रकारांच्या विक्षिप्तपणाची शोधली तर हजारो उदाहरणं सापडतील, पण पोपटला जणू धुंडीराज खोतांनी झपाटूनच टाकलं होतं. मी विषय फार वाढवला नाही. पोपटचा उत्साह ओसंडून वाहून संपला आणि मग तो जसा धाडकन आला तसाच निघून गेला. त्या दिवसानंतर काही काळ तो गायबच होता. काही काळ म्हणण्यापेक्षा काही वर्ष म्हटलं तरी चालेल. म्हणजे त्याच्याविषयी काही ऐकू येत होतं, नाही असं नाही, पण तेही एखाद्या कॉमन मित्राकडून अथवा परिचिताकडून. दरम्यान तो काही काळ फिल्म इंडस्ट्रीत होता. तो प्रोफेशनल सिनेमॅटोग्राफर बनतो आहे असंही काही जवळच्या लोकांकडून मला कळलं. आणि एवढ्यात त्याचे 2-4 हिंदी सिनेमेही आले. मी ते जाऊन पडद्यावर पाहिले. सिनेमे सामान्य होते, पण त्यातली पोपटची फोटोग्राफी डोळ्यात भरणारी होती. मीही माझ्या व्यवसायात स्थिरावलो. काही काळ नोकरी करून मग एका मित्रासोबत भागीदारीत ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालू केली. दिवस जरा बरे आले. आमच्या काही ॲड फिल्म्स चांगल्याच गाजल्या. त्या निमित्ताने परदेश वाऱ्याही होऊ लागल्या. त्या मधल्या काळात पोपट मला 2दा भेटला. म्हणजे दिसला असंच म्हणूया. एकदा पुणे फेस्टिवलला त्याला सत्कार मूर्ती म्हणून बोलावलं होतं. मी प्रेक्षकात बसून त्याला पाहत होतो, पण वर स्टेजवर जाऊन त्याला भेटणं मी त्या क्षणी टाळलं. दुसऱ्यांदा एका मित्राच्या लग्नात तो मला भेटला. माझं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. त्यानेच मागून येऊन मला अगदी कडकडून मिठी मारली. मला पाहून त्याचे डोळे अक्षरशः भरून आले. पोपट बदलला नव्हता. अगदी जसा कॉलेजात होता ना तसाच होता. माझा मित्र, माझा अगदी जिवलग मित्र पोपट भुजंगराव पवार. त्या दिवशी फार गप्पा झाल्या नाहीत. त्याच्या मागूनच एक सुंदर मुलगी आली आणि त्याला घेऊन गेली. त्याने जाता जाता माझा सेल नंबर मागितला. मी दिला. तो म्हणाला, कॉल करतो. पण मला ठाऊक होतं तो करणार नाही. पण तब्बल 4 वर्षांनी पोपटने माझा अंदाज खोटा ठरवला. दरम्यान पोपट सर्वत्र गाजत होता. त्याचा एका मोठ्या निर्मात्यासोबत झालेलं भांडण बराच काळ इंडस्ट्रीत गाजलं. 2-4 अभिनेत्रींशी त्याची प्रकरणंही झाली. जेव्हा आपले मित्र मोठे होतात म्हणजे ते एका मोठ्या मंचाचा भाग बनतात आणि आपण मात्र समोरच्या गर्दीत
हरवून गेलेलो असतो, तेव्हा इतर कुणीही जे करतं तेच मी केलं. मी गर्दीच्या एका कोपऱ्यातून कायम त्याला न्याहाळत राहिलो, मनातून त्याचं कौतुक करत राहिलो, त्याचा अभिमान बाळगत राहिलो. आणि आता तो जवळ नाही या भावनेतून थोडी असूयाही करत राहिलो. याच दरम्यान केव्हा तरी तो पोपटचा पीबी झाला. हिंदी चित्रपटसृष्टीचा त्याच्या क्षेत्रातला दादा माणूस झाला. मग एक दिवस अचानक बातमी आली, ती पुण्यातील वर्ल्ड आर्ट गॅलरी त्याने विकत घेतल्याची. आणि पाठोपाठ त्याचा फोनही आला, अगदी अगदी अचानक. मध्या, खोतांची सरप्राईज पेंटिंग्स मिळाली आहेत. अरे, आजवर कुणीही न पाहिलेली. सर, सगळे अगदी झाडून सगळे सलाम करतील. तू ये, तुला यायलाच पाहिजे, तू ये. आणि मी गेलो. आज वाटतं गेलो नसतो तर, गेलो नसतो तर. पोपटचं खोतांच्या चित्रांवरचं रसग्रहणात्मक भाषण अप्रतिम होतं. एकूणातच पोपटचा खोतांच्या चित्रांचा अभ्यास एवढ्या वर्षात कमी झाला नव्हता, हे स्पष्ट कळत होतं. तरीही मला प्रश्न पडलाच. फोटोग्राफीतलं अत्युच्च शिखर काबीज करताना अजूनही तो धुंडीराज खोतांच्या चित्रात अडकून होता. याचं मला थोडं आश्चर्यच वाटलं. बाकी वर्ल्ड आर्ट गॅलरी पोपटने विकत घ्यावी, टू अ जेम ऑफ ॲन अचिव्हमेंट. मी सांगितल्याशिवाय इथून हालायचं नाही हो, पोपट भाषण संपल्यावर माझ्या कानात येऊन पुटपुटला. मी थांबलो. पोपट जरी सगळ्यांचं आगतस्वागत करण्यात, मुलाखती देण्यात बिझी असला तरी माझ्यावर लक्ष ठेवून होता. मी थांबलो. पोपट एरवी असा निवांत मला कधीच भेटला नसता. मद्यपान झालं, परफेक्ट डिनर झालं, हळूहळू गर्दी पांगू लागली. अगदी जुने मित्रही ओसरले. शेवटी उरलो आम्ही दोघं आणि गॅलरीचा थोडाफार स्टाफ. एव्हाना रात्रीचे 12 वाजले होते. पेंटिंग्स पाहिलीस? हां, पाहिलीस का? पोपटने शेवटी न राहून मला विचारलं. मी मान डोलावली. आहेत ना सरप्राईज? खोटं बोलण्यापेक्षा मी गप्प राहणं पसंत केलं. पोपट हसला. पोपटने मला ज्या एक्साइटमेंटमध्ये खोतांची सरप्राईज पेंटिंग्स मिळाली आहेत असं सांगितलं होतं, त्या तुलनेत पेंटिंग्स मला तेवढीशी भावली नाहीत. अर्थात खोतांची पेंटिंग्स म्हटल्यावर त्यांचं कलात्मक मूल्य असामान्यच होतं, पण पोपटने एवढं हुरळून जाण्यासारखं त्यात काही नव्हतं. शिवाय ही पेंटिंग्स आजवर कुणीही न पाहिलेली वगैरे असं काही नव्हतं. या पेंटिंगचे फोटोग्राफ्स मी आधी पाहिले होते. त्यातही काही अगदी प्रत्यक्षही मी यापूर्वी एक्झिबिशनमधून पाहिली होती. तुला खोतांच्या या सिरीजचं नाव ठाऊक आहे ना? ग्रीन हिल्स, मी म्हणालो. पोपट पुन्हा हसला, या वेळेला जरा जास्तच गूढ. चल, असं म्हणत तो पुढे झाला. मी त्याच्या मागून निघालो. आम्ही लिफ्टने दुसऱ्या मजल्यावर हॉलवर आलो. हॉलमध्ये अंधार होता. पोपटने समोरच ठेवलेला रिमोट उचलला आणि त्यावरचं एक बटन दाबलं. हॉल अंधुक उजळला. पोपटचं वागणं माझ्या लक्षात येत नव्हतं. त्याला त्याच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायचं होतं का? अर्थात पोपट त्यातला नव्हता. बघ, तो म्हणाला. मी समोर पाहिलं. काहीच दिसत नव्हतं. पोपटने रिमोट दाबून आतला उजेड वाढवला. अंधुकपणा थोडा अजून कमी झाला. हॉलच्या गोलाकार भिंतीवर थोड्या थोड्या अंतराने गडद लाल रंगाचे दिवे पेटले होते. प्रत्येक दिव्याच्या प्रकाशाच्या आभेत एक एक पेंटिंग उजळलं होतं. पोपटने पुन्हा रिमोट दाबला. आता सोबतीला
पिवळे दिवेही पेटले. मी स्तिमित होऊन समोर पाहतच राहिलो. समोरच्या भिंतींवर जणू नानाविध रंगांची मुक्त उधळणच कुणीतरी केली होती. ती एकूण 7 पेंटिंग्स होती आणि ती 7ही पेंटिंग्स खाली प्रदर्शनात लावलेल्या पेंटिंग्सच्या कॉपीज वाटत होत्या. मी चमकून पोपटकडे पाहिलं. यू आर राईट, दीज आर द ओरिजिनल्स. पोपटने पुन्हा एकदा त्याचं ते गूढ स्मित करीत म्हटलं. माय गुडनेस. मी 4 पावलं पुढे सरकलो. खाली प्रदर्शनात लावलेल्या पेंटिंग्समध्ये आणि या पेंटिंग्समध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. खालची सर्व पेंटिंग्स ही आजवरची खोतांची गाजलेली पेंटिंग्स होती. याच पेंटिंग्सवरून खोतांवर कला समीक्षकांनी रंगांचा दुर्बोध आणि अनावश्यक व अतीव वापर असं म्हणत टीकेची झोड उठवली होती. आणि आता कळत होतं की ती सर्व पेंटिंग्स म्हणजे निव्वळ नकला होत्या. माझ्या समोरच्या भिंतीवर लावलेली पेंटिंग्स कुणी पाहिली असती तर? क्षणभर मला काही सुचेच ना. माझी नजर सतत या चित्रावरून त्या चित्रावर जात होती. रंग 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 रंग, नुसतेच रंग. जर त्या नकला असणाऱ्या पेंटिंग्सच्या रंगांच्या अतीव वापराचा आरोप झाला असेल तर या पेंटिंग्सवर अगदी गाभ्यातनं गर्भातनं काढावेत असे रंग होते ते. गडद, भडक आणि बटबटीत आणि तरीही भुरळ पाडणारे. मोठ्या वाईड अँगल लेन्सने एखादं भलं मोठं लँडस्केप छायाचित्र काढावं. नंतर त्या छायाचित्राचे 8 सारखे भाग करून त्यांना झूम इन करावं. त्या प्रत्येक भागाचं मग एक वेगळं लँडस्केप काढावं. अशी ती सगळी चित्रं दिसत होती. त्या चित्रांची नेमकी जातकुळी सांगता आली नसती. ते निसर्ग चित्र होतं का? माहीत नाही. म्हणजे निव्वळ निसर्गाचा भाग त्या चित्रात आहे म्हणून त्याला निसर्ग चित्र असं बाळबोध नाव देता आलं असतं. पण त्या चित्रात निसर्गापलीकडचं असं वेगळंच काहीतरी होतं. एक पेंटिंग मोठालं खोड असणाऱ्या एका अजस्त्र झाडाचं, वरून एखाद्या अजगरागत खाली लोंबकळणाऱ्या पारंब्या, त्या झाडाच्या फांद्यांतून दिसणारं लालसर आकाश. दुसऱ्या चित्रात हवेत विहरणारा एक अजस्त्र पक्षी. ना धड गरुड, ना धड घार, ना धड ससाणा. तिसऱ्या चित्रात डोंगराचा एक मोठा कडा, त्या कड्यातून आत घुसलेली काळी शार गुहा. चौथं, 5वं, 6वं, 7वं. प्रत्येक चित्रात एक वेगळा देखणेपणा आणि साम्य न म्हणायला चित्रांची रंगसंगती मला खटकली. निळ्या आभाळात रक्तवर्णी लाल रंग खोतांनी मोठ्या खुबीने पेरला होता. 2 चित्रात तर आभाळ लाल रंगाचंच रंगवलं होतं. त्या चित्रात अस्वस्थ करणारं असं काहीसं होतं. डोळ्यांना पोचणारं, काळजात रुतणारं असं काहीतरी. फक्त ते नेमकं काय होतं ते सांगता येत नव्हतं. मी मान वळवत त्या चित्रात अडकलेली माझी नजर सोडवली. पोपट मात्र पुन्हा एकदा अनिमिष नेत्रांनी ती पेंटिंग्स न्याहाळत होता. पोपट, ए पोपट. मी त्याचा खांदा हलवला आणि त्याला तंद्रीतून अक्षरशः जागं केलं. त्यानंतर उधाण आल्या समुद्रागत पोपट उसळ्या मारत बोलू लागला आणि मी ऐकू लागलो. तुला जीन पॉल दिमित्री माहीत आहे? हा, तोच पॅरिसमधून भारतात आलेला खोतांचा चाहता, ज्याने खोतांप्रमाणेच आपल्या अखेरच्या काळात स्वतःचे डोळे फोडून घेतले. जीन पॉल भारतात आला.
तो खोतांचं फक्त एक चित्र पाहून, जे त्याने पॅरिसच्याच एका आर्ट थीपकडून मिळवलं, ते या सिरीजमधलं 8वं आणि शेवटचं चित्र, जे आता आपल्यासमोर नाही, कारण कारण ते आत्ता पॅरिसमध्ये आहे, किंवा कुणास ठाऊक जगाच्या पाठीवर कुठे आहे ते. त्या पेंटिंगमध्ये असं काहीतरी गूढ होतं, ज्याने जीन पॉलला खोतांचा शोध घेत भारतात येणं भाग पडलं. काय होतं ते गूढ? मी इतकी वर्ष तुमच्या कानी कपाळी ओरडून सांगतोय की खोतांच्या चित्रात काहीतरी गूढ दडलंय, पण तुम्ही माझी चेष्टा केली. शेवटी मला ते सापडलं, आधी जीन पॉलला आणि मग मला. पोपट थांबला. त्याने क्षणभर समोरच्या पेंटिंग्सकडे एक आसक्त नजर टाकली आणि पुन्हा बोलू लागला. मी एवढी वर्ष माझा प्रयत्न थांबवला नव्हता. माझ्या व्यवसायात यशाच्या शिऱ्या चढत असतानाही मी खोतांना दूर केलं नाही. खोतांचा शोध मी चालूच ठेवला आणि शेवटी मला खोतांच्या शेवटच्या दिवसांचा ठावठिकाणा सापडला. खोतांचा मृत्यू लीलावती इस्पितळात झाला. खरं तर त्यांनी आत्महत्या केली. डोळे फुटल्यामुळे त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलं होतं. तिथल्याच एका खिडकीतून त्यांनी सगळ्यांचीच नजर चुकवीत एके रात्री खाली उडी घेतली. मध्या एकदा का तुम्ही पैसा मिळवला की मग तुम्हाला मार्गही सापडतात. मी खोतांचा जीवनपट रिवाइंड करीत गेलो. मला एक आढळलं की खोतांचे शेवटचे दिवस सोडले तर त्यांच्या आयुष्यात फार इंटरेस्टिंग असं काहीच घडलं नव्हतं. अर्थात गॉड गिफ्ट म्हणून जी कला त्यांच्या अंगी होती ती होतीच, बट आय वॉज नॉट सीकिंग दॅट आर्ट. त्यांच्याकडे त्या कलेपलीकडचं असं काहीतरी होतं. हे जे काही होतं त्याचं प्रतिबिंब त्यांच्या शेवटच्या काही चित्रात पडलं होतं. मग मी माझं सगळं लक्ष त्यांच्या शेवटच्या काळावर केंद्रित केलं. शेवटच्या काळातील काही वर्ष खोत खंडाळ्याजवळच्या एका गावात जंगलवाडीत राहत होते. तिथेच त्यांनी ही सिरीज रंगवली. अर्थात या गोष्टींची माहिती मिळवायला मला बराच काळ आणि पैसा खर्च करावा लागला. मुंबईच्या आर्ट गॅलऱ्यांना भेट देणाऱ्या अनेक तरेवाहिक पात्रांकडून माहिती गोळा करावी लागली. मुंबईच्याच अंधाऱ्या गल्लीपोळ्यात पडून अफू-गांजावर भूक मारणाऱ्या अनेक विमनस्क चित्रकारांना 10-5 रुपयांची चरस पाजावी लागली. त्यानंतरही मला मिळाले ते माहितीचे तुकडे. खोतांचं नाव काढताच अनेकांची बोबडी वळली. कुणी त्यांचं नाव ऐकताच पोबारा केला. कुणी तुच्छतेने त्यांना चेटक्या म्हणून हिणवलं. पैसा असला तरी ही असली माहिती मिळवणं काही फार सोपं नव्हतं. एक तर आता मी बऱ्यापैकी प्रसिद्ध पाहू लागलेलो. लोक चेहऱ्यावरून लगेच ओळखत आणि मग त्यांच्या तोंडून एक शब्द बाहेर पडायचे मारामार. माझ्या या अशाच शोधयात्रेत माझी गाठ याकूबशी पडली. याकूब चोर बाजारातला एक आर्ट डीलर होता. मी त्याला अरे-तुरे म्हणत असलो तरी त्याचं वय साधारण 70च्या आसपास असेल, पण गडी अंगाने मजबूत, जेमतेम 50शीचा वाटणारा. आम्ही भेटलो, बोललो, म्हणजे तो गप्पच होता. बोलत होतो मी आणि तो फक्त माझं बोलणं न्याहाळत होता, अगदी शांत चित्ताने. पोपट गप्प झाला. बराच वेळ तो काहीच न बोलता नुसता शून्यात नजर गुंतवून बसला. शेवटी मी त्याला भानावर आणलं. आय एम डॅम इंटरेस्टेड इन युअर स्टोरी. पुढे सांग, मी म्हणालो, आणि ते खरंही होतं. माझं बोलणं संपलं तरी याकूब माझ्याकडेच बघत होता, अगदी रोखून, टक लावून. पोपट बोलू लागला. मला त्याच्या त्या तशा बघण्याची क्षणभर भीतीच वाटली.
एवढ्यात त्याने खिशातून एक मोबाईल काढत कुणाला तरी फोन लावला. हां, नजाकतजी, सलाम अलैकुम. याकूब, बंदा खोत साहब का बहुत बड़ा शैदाई है, खुद भी फनकार है. जी जी, बेहद बेहद. चाहो तो वालिद साहब जी की चीज़ें दिखा दो. माझं सगळं लक्ष याकूबवर लागून राहिलेलं. माझ्या हृदयाची धडधडही आता वाढू लागलेली. जी जी जी, बात पैसे की नहीं, लगन की है. मैंने कहा ना, आज तक खोत साहब का ऐसा शैदाई मुझे तो कहीं नहीं मिला. हाँ, उस अंग्रेज के बाद ये पहिला ही समजो. त्यानंतर फोनवर बराच वेळ याकूब शांत होता. बहुधा पलीकडचा माणूस त्याला बऱ्याच सूचना देत असावा. शेवटी ठीक आहे असं म्हणत याकूबने फोन ठेवला. मग तो पुन्हा एकदा त्याच्या त्या रोखल्या नजरेने मला न्याहाळू लागला आणि मग एकदम उठत म्हणाला, कल शाम 6 बजे इसी जगह मिलना. आणि माझं पुढे काही ऐकून घ्यायच्या आतच तो निघून गेला. ती रात्र मी तळमळत काढली. त्या मागचं कारण कदाचित तुला कळणार नाही मन्या, पण एकदा का खोतांच्या चित्रांची भूल तुम्हाला पडली ना की मग त्यांच्या चित्रांच्या मुळाशी गेल्याशिवाय चैन पडत नाही. पोपट थांबला आणि म्हणाला, एक पेग मारला पाहिजे यार. पोपटला जेवढा मी ओळखत होतो त्यावरूनही तो मला कधीही पियक्कड वाटला नाही. उलट तो मद्य शक्यतो टाळतच आला होता. पण त्यावेळी ते सगळं मला सांगताना पोपट अक्षरशः लटपटत होता. त्याने इंटरकॉमवरून खाली फोन केला. कुणीतरी जॉनी वॉकरची एक बाटली आणि सोबतीचं चकड्याचं दारूकाम घेऊन आलं. आम्ही बसलो. दुसरा दिवस कसा बसा उजाडला. मी रात्रभर झोपलो असा नव्हतोच. याकूबने मला काहीही स्पष्ट सांगितलं नव्हतं. तो ज्या कुणा नजाकतशी बोलला होता तिच्याकडे खोतांची काय माहिती असणार होती. सकाळ सरली. मला अँक्झायटी अटॅक्स येऊ लागले. दुपारी 2 वाजता मी एवढा अस्वस्थ झालो की जाऊन एखाद्या बारमध्ये बसावं अशी एक अनावर इच्छा मनात जोर धरू लागली. मी तसा जाऊन बसलोही असतो, पण एवढ्यात 2:30च्या सुमारास माझा सेल वाजला. पलीकडे याकूब होता. प्लॅन थोडा चेंज हुआ है भाई. माझं हृदय धडधडायचं थांबलं. सेकंदभराचा अवकाश होता तो, पण माझ्या मनात अनेक शंका कुशंका आल्या. त्याच्या पुढच्याच वाक्याने माझा जीव भांड्यात पडला. आप अभी इसी वक्त जहांगीर में आ सकते हैं. आणि मी निघालो. मी कार वायू वेगाने हाकली. रविवार होता, त्यामुळे ट्रॅफिक फार नव्हता. ठाण्याहून जहांगीरला पोहोचायला मला अवघी 40 मिनटं लागली. पार्किंग लॉट शोधून तिथे गाडी पार्क करण्याचा धीरही माझ्यात नव्हता. मी जहांगीर समोरच कार लावली आणि तसाच धावत आत गेलो. याकूब गेटपाशीच कुणा गोऱ्यासोबत बोलत उभा होता. मला पाहताच त्याने त्या गोऱ्या पाहुण्याला खिशातून स्वतःचं व्हिजिटिंग कार्ड काढून देत त्याचा निरोप घेतला. चलिये, तो मला म्हणाला आणि मी पुन्हा निघालो. भिंडी बाजार मालूम आहे, त्याने विचारलं. मी मान डोलावली. चलो. मी त्याची आज्ञा पाळत निघालो. भायखळ्याशी पोहोचायला मला अर्धा तास लागला. भायखळा स्टेशनसमोर गाडी लावून आम्ही पायीच निघालो. मी मुंबईकर नाही, पण मुंबईत मी 10 वर्ष राहिलो आहे मध्या. 10 वर्ष. एक सिनेमॅटोग्राफर म्हणून अवघी मुंबई मी पालथी घातली. प्रत्येक वेळी मुंबई मला एखाद्या सुंदर लावण्यवतीसारखी वाटली. पण त्यावेळेला जिथून आम्ही जात होतो तो भाग
मला एक फोटोग्राफर म्हणून एखाद्या विश्वसुंदरीच्या डोक्यावरल्या मुकुटासारखा वाटत होता. त्या सौंदर्याची नजाकतच वेगळी होती. गर्दी, गर्दी, नुसती गर्दीच गर्दी. सर्वत्र फक्त माणसं, माणसं आणि माणसंच माणसं. दाढी वाढलेले, डोक्यावर नमाजाची टोपी घातलेले हट्टे कट्टे पुरुष, काळ्या बुरख्यात स्वतःला लपेटून घेतलेल्या स्त्रिया, त्यांचं बावनखणी सौंदर्य, शुभ्र गोरा रंग त्या काळ्या कपड्यात दडलेला, जणू कुणाच्या नुसत्या दृष्टीनेही तो म्लान व्हावा. माणसांची गर्दी कमी वाटावी अशी जुन्या इमारतींची गर्दी, एकाला एक लागून नुसत्या इमारतीच इमारती, पिवळ्या रंगाच्या, फिक्कट हिरव्या रंगाच्या आणि जवळपास सर्वच रंगांच्या. फुटपाथही गच्च भरलेला माणसांनी आणि फेरीवाल्या हातगाडीवाल्यांनी. काही हातगाड्यांवर लाल भडक सोललेल्या कोंबड्या सळ्यांना लटकवलेल्या, हिरव्या, लाल, पांढऱ्या रंगांचे कबाब, गरम तेलातून तळली जाणारी इमरती, बनियरवर बसून आपल्या मजबूत देहाचं प्रदर्शन घडवणाऱ्या पठाणांच्या नुसत्या तर्जनीवर फिरणारी आणि लांबच लांब होत जाणारी रुमाली रोटी. मी अनिमिष नेत्रांनी हे सारं पाहत डोळ्यात साठवत आलो. हे सारं काय मुंबईत इतरत्र कुठे पाहायला नाही मिळत? मिळतं, मिळतं, अगदी नक्की मिळतं. पण या मुंबईत आणि एरवीच्या मुंबईत फरक होता. काय फरक होता? अगदी फोटोग्राफरच्याच भाषेत सांगायचं तर असे अँगल मिळायला आयुष्य वेचावं लागतं मध्या, आयुष्य वेचावं लागतं. पोपटने पुन्हा एकदा ब्रेक घेतला. आमच्या दोघांचे ग्लास भरले. पुन्हा जिथे थांबला होता तिथूनच सुरुवात करीत तो बोलू लागला. पण असं नको, या इतर गोष्टीत तुला मी अडकवत नाही. आपण थेट मुद्द्यावर येऊया. साधारण 15 मिनटं चाललो असो आम्ही. रस्ते आणि सोबत गर्दीही अरुंद होत गेली. रस्त्याला डावी उजवीकडे पाऊलभर अंतरावर गल्ल्या फुटलेल्या, वळणंही तेवढीच. मध्येच कुठल्या तरी गल्लीत आम्ही घुसलो. गल्लीत गर्दी थोडी कमी होती, पण ज्या काही 5-50 नजरा होत्या त्या साऱ्या माझ्याकडे रोखलेल्या. गल्ली अधिकाधिक अरुंद होत पुढे सरकलेली. काही वेळाने चालता येणं मुश्किल झालं असतं, पण तसं झालं नाही. कारण अचानक गल्ली संपलीच. आम्ही आता एका जुन्या इमारतीसमोर उभे होतो. खरं तर त्या स्ट्रक्चरला इमारत म्हणता आलं नसतं. अवघं 1-1.5 मजली घर होतं ते. दोनही बाजूंनी 2-3 मजली इमारती त्या घराला घट्ट चिकटलेल्या, जणू 2-4 गुंडांनी एखाद्याला मुस्कटदाबी करत धरावं तशा. खाली वर लाकडी सज्जे, डावीकडून वर जाणारा लाकडी जिना. वरच्या लाकडी सज्जाखाली असणाऱ्या मोठ्या बाभडीच्या भालावर पत्र्याची जुनी पाटी होती. त्यावर रंग उडालेल्या अक्षरात लिहिलं होतं, मुशायरा. ते बहुधा त्या घराचं नाव होतं. डाव्या हाताकडल्या जिन्याने आम्ही वर गेलो. आतून घुंगरांचा व तंबोऱ्याचा आवाज येत होता. आतल्या हॉलमध्ये एक वयस्क गृहस्थ तंबोऱ्याच्या तारा छेडत होता. त्या नादापासून पूर्ण अनभिज्ञ, कानाला हेडफोन लावून एक तरुण आणि सुंदर मुलगी स्वतःच्या नादात नृत्य करत होती. आम्हाला अचानक आत शिरले पाहून ते दोघेही गोंधळले. मुलगी लगबग करत आत निघून गेली, तर म्हाताऱ्याचे तंबोऱ्याच्या तारा छेडणारे हात अचानक थबकले. म्हाताऱ्याने थोडा त्रासिक चेहरा केला. त्यावर याकूबने तोंडातल्या तोंडात पुटपुटत क्षमा याचना केली. म्हाताराही आत गेला. आम्ही बराच वेळ बाहेरच्या कोचावर बसून राहिलो. मला प्रत्येक क्षण तासा एवढा वाटत होता. थोड्या वेळाने आतून एक बैरा आला. आमच्यासमोर सरबताचे ग्लास ठेवून गेला.
नक्षीदार काचेचे ते दुर्मिळ आणि विलक्षण असे ग्लास होते. याकूबने अधाशासारखा ग्लास तोंडाला लावला. मग मीही. ते एक स्वर्गीय पेय होतं, अक्षरशः स्वर्गीय, असली रूह अफजा. याकूब माझ्या कानात पुटपुटला. आमच्या समोरच एक दरवाजा होता, त्यावर पडदा टांगलेला. तो पडदा हलला की याकूब अस्वस्थ होत सावरून बसत होता आणि प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती वेगळीच आहे हे पाहून सैलावत होता. थोडा वेळ गेला. थोडा म्हणजे अगदी थोडासाच असावा. मला मात्र तो युगांसारखा भासला. पडदा हलला. यावेळेला मघाचाच बैरा बाहेर आला आणि म्हणाला, अंदर बुलाया है. आम्ही उठलो आणि आत गेलो. आतही एक मोठा हॉल होता. तो हॉल ओलांडून आम्ही अजून आत गेलो. ती एक अंधारी खोली होती. तसं पाहता छोटा हॉलही म्हणता आलं असतं. त्या हॉलच्या टोकाहून एक कमानीचा लाकडी जिना वर गेलेला. त्या जिन्याच्या पायाशीच तख्तपोशींवर ती बसली होती. सलाम आलेकुम नजाकतजी, याकूब म्हणाला. वालेकुम सलाम. तिचा आवाज म्हणजे एक अनाहत नाद होता. अनाहत आणि अनाग्रहात. एवढा सुंदर आवाज मी माझ्या आयुष्यात प्रथमच ऐकत होतो. तशरीफ रखिये. आम्ही समोरच्या तख्तपोशीवर बसलो. राम प्रहरी. दशदिशा हळूहळू उजळत जाव्यात आणि निसर्गाचा एक एक पदर मोकळा होत जावा, तशी भोवतालच्या त्या मंद प्रकाशाला माझी नजर सरावली आणि तिच्या रूपाचं एक एक लावण्य माझ्या नजरेसमोर स्पष्ट होत गेलं. पोपट थांबला. त्याच्या डोळ्यांमध्ये किंचित बदल झाला. डोळे स्वप्नाळू झाले होते. इफ यू कुड जस्ट इमॅजिन मध्या इफ यू कुड जस्ट इमॅजिन, आजवर तू जे काही स्त्री सौंदर्य पाहिलं असशील ते सारं एका पारड्यात आणि ती एका पारड्यात. शी वूड हॅव इक्वल्ड अँड देन आउटडेटेड ईच अँड एव्हरी ब्युटी इन धिस युनिवर्स. आणि हेही 50शीतलं रूप. अर्थात ते मला सगळं नंतर कळलं. मी तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहतच राहिलो. याकूबने कोपऱ्याने ढोसलं तेव्हा मी भानावर आलो. ती मला काहीतरी विचारत होती. हं काहीच न कळल्यामुळे माझ्या तोंडून अर्थहीन शब्द बाहेर पडले. याकूब कह रहा था, आप हमारे वालिद साहब के बहुत बड़े शहदाई है. वालिद साहब, शहदाई, हे शब्द सटासट माझ्या डोक्यावरून गेले. नजाकत जी, ये मराठी है, याकूबने माहिती पुरवली. अच्छा, मग मराठीतच बोलू की. मी म्हटलं की याकूब सांगत होता तुम्ही माझ्या वडिलांचे या चित्रांचे मोठे चाहते आहात म्हणून. मला क्षणभर काहीच कळेना. मी तिथे खोतांची चित्र पाहायला गेलो होतो तर. जी, दुड्डीराज खोत, ते माझे वडील आहेत म्हणजे होते. मी तसाच मख्ख बसून राहिलो. माझ्या शोधयात्रेत मी खोतांचे काही जुने फोटोग्राफ्स पाहिले. उपरणं, पगडी या वेशात वावरणारा तो माणूस आणि त्याची मुलगी या इथे. मला काहीच कळेना. याकूब, कुछ काम हो तो तुम थोडी देर बाद आ सकते हो. याकूबला त्या वाक्यातला ध्वनीत अर्थ कळला आणि तो तिथून बाहेर पडला. बोला, काय वाटतं तुम्हाला माझ्या वडिलांच्या कलेबद्दल? तिने मला विचारलं. मध्या,
अरे, मला कुणीतरी विचारत होतं की खोतांच्या चित्राबद्दल मला काय वाटतं, आणि विचारणारं दुसरं तिसरं कुणी नसून चक्क खोतांची मुलगी. एखाद्या गूढ गर्द काळोख्या गुहेचा रस्ता माहीतगाराप्रमाणे सरस सरस चालावा तसा मी खोतांबद्दल बोलू लागलो, समरसून, उत्तेजित होऊन. अधूनमधून ती प्रशंसेने, कौतुकाने माझ्याकडे पाहत होती. मध्येच हसत होती. मग तीही बोलू लागली. मग आमच्यात चर्चा होऊ लागल्या. कलेच्या काही अंगांवर वादही झडले. आम्ही बोलायचे थांबलो तेव्हा त्या छोट्या हॉलमधला प्रकाश जास्तच उजळल्यासारखा वाटला. मला त्यामागचं कारण कळलं. बाहेर मिट्ट काळोख पडला होता. तिच्याशी झालेल्या चर्चेतून मला 2 गोष्टी कळल्या. एक म्हणजे तिचं मराठी अस्खलित होतं, आणि दुसरं म्हणजे तिचं चित्रकलेचं ज्ञान वाखाणण्याजोगं होतं. एवढ्यात बैरा पुन्हा आला आणि वाफाळणारी कॉफी देऊन गेला. ती एकाएकी बोलू लागली. खोत म्हणजे ज्यांना मी वालिद साब म्हणते ते, मी 5 वर्षाची असताना गेले. म्हणजे आजपासून 45 वर्षांपूर्वी. माझ्या आईची आणि त्यांची ओळख माझ्या जन्मापूर्वी झाली, साधारण 5 वर्षाआधी. रात्री 12च्या सुमाराला जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या दारात ते अर्ध बेहोशीत पडले होते. आईने मोटार थांबवली आणि त्यांना घरी घेऊन आली. आई अगदी काल परवापर्यंत म्हणायची, त्या क्षणी गाडी थांबवून या माणसाला आत घ्यावं अशी एक अतीव इच्छा म्हणे तिच्या मनातून उफाळून आली होती. आई म्हणायची की वालिद साहेब प्याले होते आणि अक्षरशः कुपोषणग्रस्त वाटत होते. घरी आल्यावर आईने त्यांची शुश्रूषा केली. नंतरचा काही काळ सांभाळही केला. खरं तर वालिद साहेब त्या काळात आईच्या आयुष्यात आले नसते तर आई आज मोठी गायिका म्हणून प्रसिद्ध पावली असती. ती तेव्हाही प्रसिद्ध होतीच. पतियाला घराण्यात तिची उस्तादी होती. ठुमरी म्हटलं की त्या काळात लोकांना फक्त तरन्नुमच आठवे. एकेका मैफलीचे तिला प्रचंड पैसे मिळत. पण वालिद साहेब आले आणि आणि आईने वालिद साहेबांची निकाह असा कधी केलाच नाही. पण तरीही ते दोघे शादीशुदा जोडप्याप्रमाणे राहू लागले. आई वालिद साहेबांच्या कलेची दिवाणी झाली आणि वालिद साहेब आईच्या आवाजाचे आणि रूपाचे. पोपट क्षणभर बोलता बोलता थांबला. रात्र चढली होती. अंधार वाढला होता. पोपटचं बोलणं ऐकण्यात मी अक्षरशः बुडून गेलो होतो. तिच्या मराठीत अधनमधनं उर्दू शब्दांची पेरणी होत होती. ती कानांना गोड वाटत होती. मसालेदार बिर्याणीत मधूनच एखादा बेदाणा यावा तशी तरन्नुम आयुष्यात आली आणि खोतांच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं. आजवर ते सडाफटिंग आणि विमनस्क आयुष्य ते जगत होते, ज्या आयुष्याला स्थैर्य मिळालं. दरम्यान त्यांनी अनेक प्रसिद्ध पेंटिंग्स बनवली. गान अप्सराची सिरीज आठवते तुला मध्या? अरे गान अप्सरा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही, तरन्नुम. तरन्नुम. खोत कायम रिॲलिस्टिक चित्र काढत राहिले. ते कधी रेषा वा आकारांच्या डिस्टॉर्शनकडे वळले नाहीत. पण त्यांच्या रंगांच्या वापरावर मात्र समीक्षकांनी वक्रदृष्टी केली. नजाकतचा जन्म झाला. खोत आता बऱ्यापैकी पैसा कमावू लागले होते. ते तरन्नुमशी निकाहही करणार होते. त्यानंतरचं खोतांचं आयुष्य खूप गुंतागुंतीचं, गूढ आणि भयरम्य आहे. नजाकत सांगत होती तेव्हा माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला होता. काश वालिद साहब उस वक्त पुन्हा ना जाते.
नजाकत सांगत होती. मी ऐकत होतो. वालिद साहब कुछ काम के लिए पूना गए हुए थे. पुणे से वो वापस आ रहे थे. खंडाला के आगे मंकी हिल के पास उस वक्त रेल रुकती थी. 2 मिनिट के लिए. कारण माहिती नाही, पण बहुतेक सिग्नल असेल अथवा क्रॉसिंग असेल. सभोवताल रम्य होता. एका बाजूला मोठाला डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी. दऱ्याखोऱ्यातून झुळझुळणारा वारा. वाऱ्यासोबत शेपूट हलवत उड्या मारणारी माकडं. वालिद साहबना त्या वातावरणाची फूल पडली. शेवटी कलावंत असतो. त्यांनी वरच्या रॅकवर ठेवलेली शबनम काढली आणि ते तिथे उतरून गेले. अर्थात हे सगळं नंतर मला आईने सांगितलं. ट्रेन सुटली. वालिद साहब ट्रॅकवरून एकटेच चालत राहिले. मध्या मी हे समजू शकतो. म्हणजे तूही कदाचित ते समजू शकतोस. निसर्गाची हाक आपण नाही अडवू शकत. नाहीच. जेव्हा आपल्या हाडातून एवढा जातीवंत कलावंत रुजलेला असतो तेव्हा तर नाहीच नाही. खोत त्या परिसरात निर्हेतुक भटकत राहिले. त्या भटकंतीत ते तिथल्याच एका जंगलवाडी नामक गावात पोहोचले. गावात वस्ती फारशी नाही. जी होती ती ठाकरं आणि कातकऱ्यांची. पण गावात एक ओसाड पडलेला ब्रिटिशकालीन डाकबंगला होता. तो स्वातंत्र्योत्तर काळ होता. स्वातंत्र्य मिळून 2 दशकं उलटली असतील नसतील. आजसारख्या लँड माफियांच्या नजरा अजून जंगल खोऱ्यांकडे वळायच्या होत्या. खोत काही दिवस त्या डाकबंगल्यात राहिले. एक सुसंस्कृत माणूस आपल्या सोबत राहतोय याचंच कौतुक तिथल्या रहिवाशांना वाटत होतं. त्या काळात खोत सभोवतालच्या डोंगर दऱ्यात भटकत राहिले. काही दिवसांनी मुंबईला परत आले. परत आल्यावर त्यांनी आपल्या थोड्याफार ओळखी वापरून त्या डाक बंगल्यासह तिथली ती 8-10 एकर जागा विकत घेतली. त्या परिसराने खोतांना भूल टाकली होती. ती जागा विकत घेतल्यानंतर आपलं चित्रकलेचं सगळं सामान घेऊन खोत पुन्हा एकदा तिथे राहायला गेले. परत आले तेव्हा हे सारं सांगताना नजाकतच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कंठ रुद्ध झाला होता. अगर उनका वही इंतकाल हो जाता तो बात अलग थी. पण ते तिथून परत आले. त्यांना तिथून आईने परत आणलं. तेही साध्यासुध्या अवस्थेत नाही. त्यांनी त्यांचे 2 डोळे फोडून घेतले होते. त्यांना परत यायचं नव्हतं. ते सारखे मला इथेच राहायचंय, चित्र पूर्ण करायचंय असं काहीसं बडबडत होते. किंचाळत होते. पण आईने त्यांचं ऐकलं नाही. ती त्यांना थेट मुंबईत लीलावतीमध्ये घेऊन आली आणि 2च दिवसात वालिद साहेबांनी हॉस्पिटलच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. क्षणभर नजाकत शांत होती. आत्महत्या करण्यापूर्वी 4 तास आधी त्या आईशी बोलले होते. त्यांचं त्या काळातलं सर्वाधिक शहाणं अथवा डोकं ताळ्यावर ठेवून केलेलं संभाषण होतं ते आईला सांगत होते, तिथे कधीच जाऊ नकोस. ती चित्र कधीही पाहू नकोस. अर्थात आईला ते तेव्हा नीटसं कळलं नाही. पण वालिद साहेब गेल्यावर त्यांच्या शेवटच्या चीजवस्तू आणायला ती त्या जंगलवाडीच्या डाक बंगल्यात गेली तेव्हा तिला ते कळलं. ती जसजशी बोलत गेली
तस तसा माझ्या अंगावरचा शहारा जास्तीत जास्त फुलत गेला. भयंकर, भयंकर, निव्वळ भयंकर. नजाकतच्या आईला म्हणजेच तरन्नुमला त्या डाक बंगल्यात खोतांच्या ज्या काही चीजवस्तू मिळाल्या ती त्या मुंबईला घेऊन आली. त्यात एक डायरी, खोतांचे काही कपडे आणि खोतांची 7 पेंटिंग्स होती. खोतांची शेवटची 7 पेंटिंग्स. पण आठवड्याभरातच तरन्नुमला पुन्हा एकदा जंगलवाडीत जावं लागलं. खोतांची ती सारी पेंटिंग्स पुन्हा आहेत त्या जागी ठेवण्यासाठी. याचं कारण जे मला नजाकतने सांगितलं ते मी तुला सांगितलं तर तुझा विश्वास बसणार नाही. अर्थात माझाही तसा सुरुवातीला बसला नाही. पण खोतांची ती शेवटची पेंटिंग्स पाहिली की विश्वास ठेवण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नसतो. पोपट क्षणभर बोलायचा थांबला. त्याने माझ्याकडे रोखून पाहिलं. त्या वाढत्या अंधारात पोपटचा मूळ सावळसर रंग काळा ठिक्कर पडला होता. बराच काळ शांत बसून राहिल्यानंतर त्याने पुन्हा एकदा बोलायला सुरुवात केली. वालिद साहेबांची इतर सगळी पेंटिंग्स मी पाहिली आहेत. मला ती ठाऊक आहेत. मी त्यांचा माझ्या परीने अभ्यासही केला आहे, नजाकत सांगू लागले. पण आईने त्यांची ती शेवटची चित्र मात्र मला कधीही पाहू दिली नाही. तिने मला तशी शपथच घातली होती. ती असेपर्यंत तिने मला कधीही जंगलवाडीला जाऊ दिलं नाही. मला खरं तर आर्ट स्कूलला जायचं होतं. वालिद साहेबांची थोडी कला माझ्यातही उतरली. पण आईने मला जाऊ दिलं नाही. अगदी हट्टाने जाऊ दिलं नाही. माझी आई 10 वर्षांपूर्वी कॅन्सरने गेली. मृत्यूपूर्वी महिनाभर आधी तिने मला वालिद साहेब गेल्यानंतरच्या काही गोष्टी सांगितल्या. वालिद साहेब गेल्यानंतर 4-5 वर्षांनी जळगावहून एक तरुण आला, अनंतराव धोपटे नावाचा. तो वालिद साहेबांच्या चित्रांचा मोठा शैदाई होता. तोही असाच तुमच्यासारखाच वालिद साहेबांची रूट शोधत आलेला. तोही चित्रकारच. त्याचा वालिद साहेबांच्या चित्रांचा अभ्यास आणि त्यांच्या चित्रांवरचं प्रेम पाहून आईला राहावलं नाही. दरम्यान बराच काळ मध्ये गेलेला. त्या चित्रांचा आईला जो काही अनुभव आला होता तो भास असावा असं तिचं आता मत पडू लागलं होतं. शेवटी आईने त्याला जंगलवाडीच्या डाक बंगल्याची चावी दिलीच. पोपट पुन्हा थांबला. माझी उत्सुकताही आता वाढू लागली होती. मी त्याला बोल ना असं म्हणताच तो पुढे सांगू लागला. महिन्याभरातच त्याने डेक्कन क्वीनसमोर उडी टाकून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने खोतांचंच अनुकरण करत स्वतःचे डोळे फोडून घेतले होते. त्याच्या कुटुंबियांनी पोलीस चौकशीची मागणी केली. ती तशी झालीही. तरन्नुमला यात बराच मानसिक त्रास सहन करावा लागला. अर्थात चौकशीत त्याच्या आत्महत्येमागचं कारण मानसिक अस्थैर्य हेच आढळून आलं. काही दिवसांनी तरन्नुम जेव्हा बंगल्याला भेट द्यायला गेली तेव्हा तिला तिथे धोपटेंनी काढलेली पेंटिंग्ज मिळाली. खोतांच्या शेवटच्या 7 पेंटिंगच्याच त्या प्रतिकृती होत्या. मात्र धोपटेने एक चित्र अधिकचं रंगवलं होतं, त्याच सिरीजमधलं. पण काळ, प्रसंग कदाचित वेगळे असणारं. तरन्नुमने ती पेंटिंग्स उचलली आणि ते घेऊन मुंबईला परतले. तिला ते पेंटिंग्स धोपटेच्या कुटुंबियांना परत करायचे होते. पण त्याच्या कुटुंबियांनी ती परत घेण्यात मुळीच रस दाखवला नाही. त्यांना फक्त ती विकून घेण्यात, त्यातून मिळणाऱ्या पैशात रस होता. आणि मग तरन्नुमनेच ती पेंटिंग्स विकत घेतली. ती पेंटिंग्स विकत घेण्यामागचं नेमकं कारण काय होतं हे आईला स्वतःलाही ठाऊक नव्हतं. ती एक अंतःप्रेरणा होती
असं म्हणूया आपण हवं असल्यास, नजाकत सांगत होती. ती सारी चित्र वालिद साहेबांच्या शेवटच्या त्या 7 पेंटिंगचीच नक्कल होती. कुणा अभ्यासकालाही ती वालिद साहेबांचेच पेंटिंग्स वाटावीत एवढं साम्य त्या शैलीत आणि रेषात होतं. आईने काही वर्षांनी ती पेंटिंग्स वालिद साहेबांचे म्हणून एका मोठ्या ग्राहकाला तेवढ्याच मोठ्या किमतीत विकली. त्या चित्रांमुळे, जी खरी तर त्यांची स्वतःची नव्हतीच, वालिद साहेबांवर कला समीक्षकांची खफा नजर ओढवली गेली. तोवर वालिद साहेबांविषयी अनेक कथा, दंतकथा कला जगतात पसरल्या होत्या. मी आईला विचारलंही की कुणा भलत्याची चित्र तू वालिद साहेबांची म्हणून का विकलीस, पण तिला त्याचं उत्तर नाही देता आलं. ती चित्र विकल्यानंतर काही वर्षातच ज्याने ती चित्र विकत घेतली होती तो ग्राहक आईकडे आला आणि काकुळतीला येऊन ती चित्र परत देऊन गेला. त्या चित्रामुळे म्हणे त्याच्या आयुष्यालाच ग्रहण लागलं होतं. धोपटेने काढलेल्या 8 पेंटिंग्सपैकी एक त्याने परदेशात विकलं होतं, पण बाकी मात्र त्याला विकता आली नाहीत. ती विकण्याआधीच म्हणे त्याच्या आयुष्याला कीड लागायला सुरुवात झाली होती. मी तेव्हा इथेच बसले होते, इथे नजाकत समोरच्या सोफ्याकडे पोट दाखवत म्हणाली. आज आपण इथेच थांबूया. हा भाग पहिला झाला. नजाकत काय म्हणाली ते आपण दुसऱ्या भागात उद्या ऐकूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागासाठी.